नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ शेलार आणि तुम्ही बघताय शेलार फार्म। मी आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आपण माझे मागील व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी माझं खेकडा पालन आहे। मी खेकडा पालन करतो। खेकडा पालनबद्दलचे मी 2 ते 3 व्हिडिओ टाकलेले आहेत। हे बघा, हे आपलं फार्म आहे खेकडा पालनचं। हे बघा, हे आपलं पूर्ण खेकडा पालनचं फार्म आहे। तर खेकडा पालन बरोबर मी अजून काय काय करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे। खेकडा पालन बरोबरच मी आता कुक्कुटपालन देखील करतो आहे प्युअर गावठीमध्ये। कुक्कुटपालन हा सुद्धा एक खूप चांगला जोडधंदा आहे। आपला खेकडा पालनला लागूनच शेड आहे कुक्कुटपालनचं। तर मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे व त्याची माहिती देणार आहे। हे बघा, इकडे आपलं घर आहे पाठीमागे। ओके, हे घर आहे आणि ह्याच घराच्या साईडला आपलं हे खेकडा पालन आणि कुक्कुटपालन असे 2 शेड आहेत। तर मी तेव्हा तुम्हाला दाखवणार। ही आपली भात शेती, आपल्या इकडं सगळी भात शेतीच असते कोकणामध्ये। हे बघा मित्रांनो, ही आपली सगळी कोंबडी आहेत, प्युअर गावठी आहेत, काही कावेरी आहेत। कावेरी कोंबड्या आपण अंड्यासाठी आणल्या होत्या, पण आता आपल्याला फक्त प्युअर गावठीमध्ये काम करायचं आहे। कारण प्युअर गावठीच्या पिल्लांसाठी खूप मोठी मागणी असते पिल्लांना। तर त्याच्यासाठी आपल्याला प्युअर ब्रीड ठेवायचं आहे। त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या कावेरीच्या आहेत त्या कोंबड्या काढून टाकणार आहोत। आता गणपतीला काय गिराईक येतील त्या टायमिंगला काढून टाकायच्या आणि त्याच्यानंतर आपलं प्युअर गावठीचं ठेवायचं। आपला हे आहे की जवळजवळ 400 ते 500 आपल्याला प्युअर गावठी कोंबडी करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातून एक दर महिन्याला आपली अंडी विक्री होऊन चांगला इन्कम होईल ह्या हिशोबाने। आता बघूया आपण कसं काय होतं ते। ह्याच्यासाठी आपल्याला हा फार्म माझा आहे 11 बाय 22चा आहे, छोटा आहे। मला अजून मोठा फार्म बनवायचा आहे, तो मी माझ्या शेताकडे करणार आहे। बाहेर आमची जमीन आहे तिकडे, कारण घराकडे मोठ्या प्रमाणात करण्यात हे नसतं, कारण घरापासून 200 मीटरच्या अंतरावरती करायचं असतं, जेणेकरून की ह्याचा कोणताही वास हा बाहेर नाही जाणार, लोकांना त्रास नाही झाला पाहिजे ह्यासाठी। तर आपले ते सगळ्या आपल्या नियमांचं पालन करून आपण ह्याचा आपला जो फार्म आहे तो नंतर बाहेर करणार आहोत। प्युअर गावरांची मार्केटमध्ये खूप जास्त मागणी आहे। प्युअर गावठीसाठी आहे ना, ते चिकनसाठी असू देत, अंड्यासाठी असू देत किंवा त्याची छोटी पिल्लं असू देत, ह्या तिन्हीसाठी मार्केटमध्ये खूप अजून हे मागणी आहे। तर ती सगळीच मागणी पूर्ण होत नाही, त्याच्यासाठी आपल्याला हे प्युअर गावरान करायचं आहे। हे बघा, हे मी अंडी घालण्यासाठी यांना डबे केलेले आहेत। हे बघा, ही 2 अंडी आहेत पण ह्याच्यात, आणि ह्या कोंबड्या खुडूक झालेल्या आहेत त्या बघा। एकाच डब्यात बघा किती 3-3 कोंबड्या एकाच डब्यात बसल्यात। हे बघा, आता यांना बसण्यासाठी कसं स्ट्रक्चर केलं आहे, बांबूंचं स्ट्रक्चर केलं की त्यांना वरती बसल्या ना की त्यांचा विष्ठेशी संबंध कमी येतो, त्याच्यामुळे कमी आजारी पडतात। हे बघा कशा बसल्यात सगळ्या कोंबड्या। जादा तर कोंबड्या वरतीच बसतात, खाली जास्त कोंबड्या बसत नाहीत। त्याच्यामुळे कोंबड्या कमी आजारी पडतात। आणि कोंबड्या जर का आजारी पडल्या असतात त्यांना वेळच्या वेळी औषधं देणं खूप गरजेचं असतं। त्याच्यासाठी जर का कुक्कुटपालन करायचं असेल तर ट्रेनिंग घ्यायची। हे बघा, हे आता मी मच्छीचा भुसा घातलेला आहे, आपला सुकटीचा भुसा असतो ना तो घातलेला आहे कोंबड्यांना खायला। असंच आता आपण मी जेवढं वेस्टेज जेवढं खाद्य घालता येतील तेवढं घालतो, कारण प्युअर गावठी आहे हे आपण जर का फक्त मार्केट फीडवर जर का आपण केलं तर त्याला खूप जास्त कॉस्टिंग होतं। तर त्याचं कॉस्टिंग आपल्याला भरून काढण्यासाठी, कारण ह्याला 1 किलोचं होण्यासाठी 1 ते 1.5 किलो 1.25 किलोचं होण्यासाठी कमसे कम 5.5 महिने तरी लागतातच लागतात। 5 महिन्याच्या आधी कधीच होत नाही। प्युअर गावठी ह्याला टाईम खूप जातो, त्याच्यामुळेच त्याचं रेटसुद्धा तसं आहे आणि त्याला मागणीसुद्धा आहे। आणि आपल्याला करायचं आहे ते ऑर्गॅनिक टाईपमध्ये करायचं आहे, कारण त्यांना कमी जेवढं लो कॉस्टमध्ये करता येईल तेवढं करायचं आहे। त्याच्यामुळे आपण असंच लो कॉस्टचं फीड देतो आणि एक टाईम आपण त्यांना लेअरचं फीड देतो, कारण आपल्याला अंडीसुद्धा मिळाली पाहिजेत त्याच्यासाठी। तर बघा, हे कशा कोंबड्यावरती बसून राहत आहेत। खूप सारे आपल्याला हे वाढवत घ्यायचं आहे, पण कमीतून सुरुवात केल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं। हे बघा, ही समोर दिसते ही कडकनाथची कोंबडी आहे, ही खूप जुनी कोंबडी आहे। ती भरपूर वर्ष, आता जवळजवळ 2.5-3 वर्ष झाली तिला आपल्याकडे आणल्यास। कोंबड्या ह्या वाढवायच्यात आपल्याला। आता बघूया, हा पावसाळा आहे त्याच्यामुळे मी कमी केल्या आहेत। आपल्याकडे एक 300च्या आसपास कोंबड्या होत्या, पण राखण्याच्या टायमिंगला आपल्याकडे जो राखण्याचा सीझन असतो
त्या टायमिंगला मी भरपूरशा कोंबडे विकलेत आणि हे थोड्या बहुत ठेवलेत, कारण मला नंतरला परत ह्याच्यातूनच वाढवता येतील. आता ह्या कोंबड्या अशा स्वतःहून रोवण्यावर बसतात. काही कोंबड्यांनी माझ्या पिल्लं देखील काढलेले आहेत, ते पण मी तुम्हाला शेवटला दाखवेन. हे बघा, हा जो मी पार्टिशन हे पार्टिशनमध्ये मी आजारी कोंबड्या ठेवतो, जेणेकरून मला त्यांच्यावर उपचार करता येईल. आता हे बघा, ही कोंबडी बघता येईल कोरायचा झाला आहे. अजून इकडे बघा, हा पांढरा कोंबडा दिसतो आहे, याला देखील झाला आहे, याला जास्त प्रमाणात झालं आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. तर तुमच्याकडे जर का कुक्कुटपालन करायचं असेल ना, तर एक सेपरेट रूम पाहिजे, जेणेकरून आपण त्यात त्यांना हे करू शकू, ट्रीटमेंट देऊ शकतो. तर ते करणं खूप गरजेचं आहे कुक्कुटपालनमध्ये. हे बघा, आणि आपण कोणते खाण्याची भांडी बरोबर ठेवलेले आहेत. आपण आता फ्री रेंजमध्ये नाही सोडत आहे, कारण आपल्याला आता ते शक्य नाही, कारण आपल्याकडे फ्री रेंजसाठी जागा नाही. आता जी जागा आहे त्याच्यात भात लावणी केलेली आहे, आपली शेती आहे, त्याच्यामुळे आपण आता सोडू शकत नाही. पण आपण आता शेत कापल्यानंतर आपण ते फ्री रेंजमध्ये सोडणार आहोत. आणि नंतर आपल्याला जसं आपलं बजेट होईल त्या हिशोबाने आपण एक मोठा फार्म आपल्याला करायचा आहे, तो आपण लवकरच करणार आहोत, जेणेकरून त्याच्यातून मला पिल्लं विक्री करता येईल. आणि कोंबड्या मोठ्या आता कोंबड्यांना खूप मागणी आहे. आता लोकांना आमच्या इथे समजलं आहे ना, तर अंड्यासाठी खूप लोक हे करतात, तर मी ती मागणी पूर्ण नाही करू शकत आहे. तर ती मी सावकाश होईल तसं मी कंप्लीट करणार. जेवढं मला करता येईल तेवढं मी नक्कीच करणार. आणि एवढी मागणी आहे, त्याच्यामुळे मला हे तर माहिती आहे की आपलं केलेलं वाढवलं ना, तर आपल्याला तेवढी आपली अंडी संपणार. मी त्या हिशोबाने अंडी विकण्यापेक्षा पिल्लं विकण्यात जास्त प्रॉफिट आहे. पण पिल्लं विक्रीला सगळीच पिल्लं आपली जातील अशी नाही. पिल्लांच्या ह्याच्यात कसं आहे, कोंबड्यांच्या ह्याच्यात तुम्ही जर का अंडं विकू शकता, अंडं विकलं नाही गेलं तर पिल्लं काढू शकता, पिल्लं विकली नाही गेली तर मोठी करून कटिंगला विकू शकता. कटिंगला तर 100% कोंबडी जाणार. त्याचप्रमाणे 1 मिनटं मी तुम्हाला आता एक पिल्लाचा व्हिडिओ याच्या पुढे दाखवतो. ही जी पिल्लं आहेत, हे 3 कोंबड्या मी बसवले होते, तर 3 कोंबड्यांनी काढलेले आहेत. 3 कोंबड्यांच्या पाठींनी जवळजवळ 35 अंडी ठेवली होती, पण त्यातली 25च पिल्लं निघाली, कारण 2 कोंबड्या नवीन होत्या, पहिल्यांदाच बसवल्या होत्या त्याच्यामुळे. नाहीतर एक कोंबडी कमसे कम 10 ते 12 पिल्लं काढते. ओके, तर असेच जर का तुम्हाला सुद्धा कुक्कुटपालन करायचं असेल तर प्युअर गावठीमध्ये करा, जेणेकरून त्यात मार्केट चांगलं आहे. आणि हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी कमेंट देखील करा. जर का तुम्हाला